घरीच डी-आय-वाय कंडिशनर कशाप्रकारे तयार करायचा, तो स्टोअर करू शकतो का? किंवा याच्यामुळे केसांना कोणते फायदे होणार आहेत ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी-आय-वाय कंडिशनर घरीच कशाप्रकारे तयार करायचा ते बघणार आहोत. कारण की बघा, खूप सारे रेमेडीज आपण बनवत असतो आणि याला तुम्ही हेअर मास्कसुद्धा म्हणू शकता आणि कंडिशनर म्हणजे केस धुण्या अगोदर पण ॲप्लाय करू शकता आणि केस धुतल्यानंतर जसं आपण कंडिशनर लावतो तसंसुद्धा. तर बघा, जास्वंदीच्या फुलांपासूनच ही रेमेडी बनणार आहे, परंतु दुसऱ्या वस्तू आणखीन असणार आहे त्याच्यामध्ये. तर कमीच कमी साहित्यांमध्ये पटकन बघूयात कशी रेमेडी आहे. तर फ्रेश मी फुलं घेतलेली आहेत, एक 10-12 फुलं घेतलेली आहेत आणि त्याच्या मी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. म्हणजे पाण्यामध्ये जे छान पटकन उकळलं जाईल आणि त्यामधील जे मेन घटक आहेत की नाही ते छान पाण्यात उतरतील. तर एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. खूप जास्तही पाणी टाकायचं नाही आपल्याला, नाहीतर मग पातळ होऊ शकतं. आपल्या फुलांच्या अंदाजानुसार मी घेतलेलं आहे. आता परत फुलं नाही तर काय करायचं, तर सुकलेली फुलं ऑनलाईन भेटतात. ते नसतील तुम्ही घरी स्टोअर करू शकता ज्या टायमिंगला सीझन असतो तेव्हा. किंवा मग सरळ-सरळ काहीच नसेल तर तुम्ही पावडर वापरा. हिबिस्कस पावडर तुम्हाला कुठेही भेटून जाईल. आता बघा, गरम पाणी झालं की याच्यात मी त्या पाकळ्या बनवलेल्या टाकल्या आणि पटकन बघा लगेच फुलं ना आपला कलर रिलीज करतात आणि हे पाणी मस्त असं पिंकिश झालेलं आहे. आता याच्यातच आणखीन 2 वस्तू आपण ॲड करणार आहोत. ते म्हणजे 2 चमचे जवस आणि 2 चमचे मेथी दाणे. आता बघा, ह्या तीनही ज्या वस्तू आहेत की नाही त्या स्वतः एक कंडिशनर आहे. बघा, ज्यावेळेस आपण पूर्ण जास्वंदीच्या फुलाचा हेअर मास्क बनवतो ना, त्यावेळेसचे केस बघा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही मेथी दाण्यांचं पावडर किंवा क्रीम एकदम बारीक पेस्ट करून लावतात, त्यानंतरचे तुम्ही केस बघा. आणि ज्यावेळेस फ्लॅक्स जेल म्हणजेच जवसाचं तुम्ही जेल बनवून लावता ना, त्यावेळेसचे तुम्ही केस बघा. तीनही प्रकारात केस खूप सॉफ्ट आणि कंडिशनर केल्यापेक्षा म्हणजे कंडिशनर लावल्यापेक्षा खूप भारी होतात. आणि कोणतीही ती आपण क्रीम बनवतो ना हेअर मास्क, तर या तिन्हींचं हे छान असं उकळवून आपण जेल बनवतोय आणि त्याला एक कंडिशनरमध्ये आपण कन्व्हर्ट करतोय. कारण की बघा, क्रीम पेस्ट ह्या खूप वेगळ्या होतात आणि त्याचे कण वगैरे अटकतात केसांमध्ये. तर या तीनही वस्तू अशा छान उकळवून घ्यायच्या. जवस पाण्यामध्ये गेलं किंवा जास्वंदीची फुलं पाण्यात जातात की नाही, त्यावेळेस ते जेल फॉर्ममध्ये येतं आणि असं घट्टसर होतं. खूप सुंदर, जसं की नाही आपली क्रीम वगैरे असते ना, विकतचं कंडिशनर कसं असतं, एक जेल कसं असतं ॲलोवेरा जेल, असं हे बनतं. आणि हे असं जेल मला खूप आवडतं. कारण की बघा, आता ना खूप अशा पेस्ट बनवून केसांना लावण्यापेक्षा ना मला हे जास्त आवडायला लागले. कारण की केसांमध्ये काहीच कण उरत नाहीत आणि थंड झाल्यानंतर की नाही ते अजून घट्ट होतं आणि एकदम मस्त जेल बनतं. याच्यातच बघा, अजून हेल्दी हा पॅक व्हावा किंवा कंडिशनर व्हावं, स्टोअर पण करू शकतो आपण 1 आठवडाभर. आणि 1 चमचा मी ॲलोवेरा जेल वापरलेला आहे. रेडीमेड वापरलेला आहे. फ्रेशसुद्धा वापरू शकता, पण फ्रेश थोडंसं लिक्विडी असतं, पातळ असतं ना, त्याच्यामुळे मी हे ॲलोवेरा म्हणजे जे रेडीमेड आहे ना ते वापरते. आता फक्त 2 थेंब एवढंच मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे. कारण की बघा, जर तुम्ही केस धुतल्यानंतर हे जर लावणार असाल शॅम्पू केल्यानंतर, तर खूप असे ऑइली हेअर दिसायला नको. त्याच्यासाठी फक्त 2 थेंब टाकायचे आहेत. आणि जर तुम्ही केस धुण्या अगोदर हे ॲज अ हेअर पॅक, हेअर मास्क म्हणून ॲप्लाय करणार असाल ना, तर तुम्ही याच्यात बघा आणखीन ऑलिव्ह ऑइल टाकू शकता, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलसुद्धा टाकू शकता. जर तुम्ही अगोदर लावणार असाल ना, केस धुण्या अगोदर तर. आणि खूप सुंदर हेअर ग्रोथसाठी हे प्रमोट करतं. कारण की याच्यामध्ये हिबिस्कस वापरले, जवस आहेत ज्याच्यामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स आहेत आणि पूर्ण डॅन्ड्रफसाठी, केस एकदम सॉफ्ट होण्यासाठी, वाढण्यासाठी तर मेथीदाणे उपयोगीच आहेत. तर या सगळ्या गोष्टींचे खूप फायदे आहेत केसांसाठी. त्यामुळे बघा, छान लावायचं. धुतलेल्या केसांवरती लावत असाल तर तेल कमी टाका. छान लावून घ्यायचं आणि केस धुवायचे. कंडिशनर लावायची गरजच पडत नाही. बघा, तुम्ही खूप गडबडीत असाल ना, त्यावेळेस तुम्ही कंडिशनर लावू शकता. पण ज्यावेळेस वेळ असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही असे कंडिशनर वापरू शकता घरीच बनवून. स्टोअर पण करू शकता. खूप सुंदर रेमेडी आहे. कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. रेमेडीज ट्राय करा आणि रिझल्टसुद्धा माझ्यासोबत शेअर करा. धन्यवाद.